नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. छान असं आपण आता ठाण्यातील 5 देवींचं दर्शन घेणार आहोत. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 5 मंदिरं जिथे ह्या देवी आहेत. कोणत्या कोणत्या देवी आहेत ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आता आपण प्रथम दर्शन घेणार आहोत तुळजाभवानी मातेचं. हे आहे ठाण्यामध्ये आणि कुठे आहे काय आहे ते तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस सगळं काही माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्राची श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता म्हणजेच आदिशक्ती आई तुळजाभवानी. 3.5 शक्तिपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र प्रसिद्ध आहे. या शक्तिपीठाचे एक रूप ठाण्यात साकारले आहे. प्रति तुळजापूर ठाणे विविध अलंकारांनी सजलेलं असं देवीचं रूप. ही मूर्ती पाहताच मन प्रसन्न होऊन जाते. असं वाटतं की आपण तुळजापूरलाच आलो आहोत. छान देवीचं असं दर्शन घेतलं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या मंदिराची संपूर्ण रचना हेमाडपंथी असून संपूर्ण मंदिर कृष्णशिळेतून उभारण्यात आलं आहे. मंदिराचा शिखर, कळस, नवग्रह, दगडी स्तंभ, हत्ती या सर्व कृष्णशिळेतून साकारण्यात आलं आहे. सिमेंटचा जराही वापर न करता संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणात उभारण्यात आलं आहे. 108 दिव्यांची दीपमाळ, 26 स्तंभ, 20 गजमुख, 33 फुटांचा कळस अशी मंदिराची रचना आहे. ठाणा स्टेशन वरून तुम्ही बसने किंवा ऑटोने नितीन कंपनी जवळ उतरून चालत इथे येऊ शकता. ठाण्यातील श्री महालक्ष्मीचं हे मंदिर ठाणेकरांना हे बरंच माहिती सुद्धा नसेल. या मंदिराच्या उभारणीसाठी लागणारा दगड आणि दगडावर कलाकुसर करण्यासाठी लागणारे कारागीर दोन्ही राजस्थान मधून होते. हे मंदिर 10 खांबावर उभारण्यात आले असून श्री महालक्ष्मी देवीची स्थापना करण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती चतुर्भुज स्वरूपात असून खूप सुंदर अशी आहे आणि संगमरवरी अशी मूर्ती आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. मस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. काही ते लेडीज आहेत त्यांना आपण विचारूया. ताई नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आपलं नाव? मी हेमा शेट्टी. आणि मंदिर किती वर्षापासून आहे? इथे 35 वर्ष झाले या मंदिराला. म्हणजे साकेत झालं तेव्हा? साकेतची स्थापना झाली तेव्हाच या मंदिराची स्थापना झाली. आणि खूप जागृत मंदिर आहे. इथे खूप लांबून लांबून भक्तगण येतात. नवरात्र खूप चांगल्या उत्साहाने साजरी केली जाते. इतरही सण, कोजागिरी पौर्णिमा वगैरे, गणपतीत पण उत्सव असतो. आम्ही आमची सेवा करतो. दर मंगळवारी, शुक्रवारी वस्त्र बदलणं, देवीला अभिषेक करणं, चंदन वगैरे आम्ही वाहून त्याचा हे करतो आणि ही सेवा करतो आम्ही. महाराज आमचे येतात. सकाळची आरती 9 वाजता असते आमची, संध्याकाळची 7:30 वाजता असते. 7 ते 7:30च्या दरम्यान असते असं आहे. आणि मंदिराची खूप मानता आहे. खूप जण अगदी श्रद्धेने येतात. देवी आमची खूप खूप शांत आणि पावणारी आणि जागृत देवी आहे. थाना में भी अष्टविनायक महालक्ष्मी मंदिर का एक ही मंदिर है, तो सब लोग नवरात्रि में भी इतना अच्छे से उत्सव मनाते हैं. इवन अष्टविनायक का हमारा जो भी है, मतलब अष्टमी का हवन वगैरह सब. दर्शनाची लाभ घ्यायला यावं. आमचं हे मंदिर खूप छान आहे. तुम्हाला प्रसन्नच वाटेल. जय माता दी. या मंदिरात येण्यासाठी तुम्ही ठाणे स्टेशन वरून ऑटोने किंवा बसने साकेत येथे उतरून इथे चालत येऊ शकता. सोमनाथ शिव मंदिर असून इथे तुम्हाला समोर नंदी पाहायस मिळेल आणि इथे पण आजूबाजूला तुम्ही दर्शन घेऊ शकता. सुंदर असं वातावरण, शांततामय आणि रस्त्याच्या कडेला असलेलं हे मंदिर. तर नक्की मंडळी इथे भेट द्या आणि दर्शनाचा लाभ घ्या. ठाण्यातील हे श्री कालिका मातेचं मंदिर बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नाहीये. कालिका मातेचं हे अद्भुत असं मंदिर असून या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्व देवी देवतांचे एकत्रितपणे दर्शन घेता येईल. या मंदिरात आत येताना तुम्ही पाहिलं असेल घंटांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. वरती असलेल्या ह्या घंटा ज्या बांधलेल्या आहेत बऱ्याच भक्तगणांनी, आज शिरताच
महालक्ष्मीचं दर्शन होतं आणि बऱ्याच देवी देवतांचं तुम्हाला इथे एकत्रितपणे दर्शन घेता येणार आहे. मंगळवार, गुरुवार या दिवशी आणि तसेच नवरात्रीला भाविकांची इथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते. ही कालिका माता हिची फार प्रचिती असून नवसाला पावणारी व इच्छापूर्ती असून भाविक खणा नारळाने ओटी भरून दर्शनाचा आनंद घेत असतात. या देवीची ख्याती खूप दूरवर पसरली आहे आणि खूप दूरवरून दर्शनासाठी लोक इथे येत असतात. देवीचं सुंदर असं रूप बघा, किती प्रसन्न वाटतं. मी सुद्धा पाया पडली. गाभाऱ्यातून देवीचं दर्शन घेऊन बाहेर येताच खूप सुंदर अशी दीपमाळ आहे. इथे श्री हनुमानजींची पंचमुखी अशी सुंदर मूर्ती आहे. खरं तर इथे सर्व देवी देवतांचे दर्शन होत असल्याने सर्व भाविकगण मोठ्या श्रद्धेने दर्शनात येत असतात. मला इथे यायचं असल्यास ठाणे स्टेशनवरून तुम्ही बसने किंवा ऑटोने ते अवघ्या 10 मिनिटात पोहोचू शकता. 3 हात नाकाला हे मंदिर रस्त्याच्या मध्यभागी असून सुंदर असं आहे. दोन्ही बाजूने तुम्ही इथे प्रवेश करू शकता. या बाजूने किंवा मागच्या बाजूने तुम्हाला इथे प्रवेश करू शकता. आता आपण चौथ्या देवीच्या दर्शनाला आलोत. आशापुरा देवीच्या दर्शनाला. हे आहे कापूरबावडी येथे. इथे येण्यासाठी तुम्ही ठाण्यावरून स्टेशनने अगदी शेअर ऑटोने इथे पोहोचू शकता 20 रुपयामध्ये. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हे मंदिर स्थापन करण्यात आले आहे. तुम्ही इथे स्वतःच्या वाहनाने सुद्धा येऊ शकता. इथे कार आणि पार्किंगची भली मोठी व्यवस्था आहे. या मंदिराचा परिसर खूप मोठा असून इथे आजूबाजूला तुम्हाला अगदी ओटीचं सामान, फुलांचं सगळं काही साहित्य पूजेचं तुम्ही ते खरेदी करू शकता. इथे दर मंगळवारी महाप्रसाद असून त्याचा लाभ बरेच भाविकगण घेत असतात. मंगळवारी इथे दर्शनासाठी फार गर्दी असते. देवीला मनोभावे पूजल्यास देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. आशापुरा देवी आशा पूर्ण करणारी. आपल्या भक्तांच्या छोट्याशा भेटीने ती प्रसन्न होते. देवीच्या दर्शनाने जीवनातील अंधकार दूर होतो. खूप सुंदर असं हे मंदिर असून तुम्हाला इथे आल्यानंतर प्रसन्न वाटेल. देवीचं जे रूप आहे ते पाहता क्षणी आहा, किती विलोभनीय असं आहे. इथे शंकराची पिंड असून तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता. बरेचसे इथे देवी देवतांचे आजूबाजूला मंदिरं आहेत. गणपती, श्री हनुमानजी सर्व देवी देवतांचं दर्शन तुम्ही इथे एकाच ठिकाणी घेऊ शकता. पहाटे 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत तुम्ही दर्शनाचा आनंद घेऊ शकता. देवी आशापुराला सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी मानतात. देवीची आराधना केल्यास सुख, शांती आणि सफलता प्राप्त होते. श्री आशापुरा देवीची ही स्वयंभू मूर्ती खूप सुंदर अशी. मन अगदी प्रसन्न झालं. मी सुद्धा नमस्कार केला. सर्वांचं सर्व कल्याण कर, मंगल कर. आपल्या सर्व आशा पूर्ण झाल्यानंतर भक्तांनी इथे ओटीने भरलेल्या ह्या अर्पण केलेल्या साड्या तुम्हाला ह्या प्रसाद स्वरूपात इथे उपलब्ध होतील. तर मंडळी, श्री आशापुरा देवीच्या दर्शनास आलात अगदी वेळ काढून या. प्रसन्न असं वाटेल. अगदी आजूबाजूला ही छोटी छोटी मंदिरं. शीतलामातेचं सुद्धा सुंदर असं मंदिर इथे आहे. नव्यानं उभारण्यात आलेलं हे श्री राजभैरवाचं मंदिर खूप सुंदर असं. नमस्कार, आपलं नाव? आचार्य मुक्तानंद गिरी. मंदिराला किती वर्ष झाली आशापुरा देवी? आपल्या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. माताजीला प्रगट होऊन 100 वर्ष झाले आहेत आणि माताजी 100 वर्षापासून माताजीची ज्योत जळत आहे आणि माताजीचं नाव आशापुरा म्हणजे सगळे इच्छा पूर्ण करणारी माताजी. आशा पूर्ण करणारी आशापुरा माता. तर हे ठाण्यामध्ये एकच मंदिर आहे ना? असं माताजीचा मेन पाठस्थान आहे नाडोल आणि कच्छ मध्ये, कारण तिथे पण माताजी प्रगट झाली आहे आणि तिथे पण माताजी ठाण्यामध्ये आपल्याला आशीर्वाद द्यायला प्रगट झाली आहे.
आपल्या मंदिरात दर मंगळवारी भंडारा पण असतो, संध्याकाळी महाप्रसाद आणि दर मंगळवारी माताजीची महाआरती असते सकाळी आणि संध्याकाळी 7:30ला. आणि आता हे नवीन स्थापन पण केलं आहे श्री राजभैरवनाथजी. तर आपण सगळे दर्शन करा आणि माताजीचा आशीर्वाद घ्या. लोक इथे धागे बांधतात, दोरे बांधतात, माताजीची मन्नत करतात, नवस करतात. माताजी सगळ्यांची इच्छा पूर्ण करते आणि सगळ्यांना खूप आशीर्वाद देते. आशापुरा माते की जय. जय माताजी. भक्तगणांच्या आशा पूर्ण झाल्यावर भक्तगण इथे मोठ्या आशेने आणि श्रद्धेने इथे धागा बांधतात. तोच हा दृश्य. इथे तुम्हाला अगदी समोर पोलीस चौकी आहे. श्री आशापुरा देवीचं तुम्ही दर्शन घेतलं का अगदी 2 पावलांवर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. तिथे सुद्धा तुम्ही दर्शनाचा लाभ नक्की घ्या. सर्वात शेवटी 5व्या देवीचं दर्शनाला आलो आहोत, आई मातेच्या दर्शनाला. वर्तकनगर इथे ही देवी आहे. या मंदिरात प्रवेश करता सुंदर असा गाभारा आणि आजूबाजूला हे नक्षीकाम केलेले कळस आणि ही खांब. मंडळी कधी ठाण्यात आलात तर नक्की आई मातेच्या दर्शनाला या. नवसाला पावणारी ही देवी असून देवीचं सुंदर असं इथे रूप आहे. तर मंडळी आई मातेच्या दर्शनाला नक्की सहपरिवार या आणि दर्शनाचा लाभ घ्या. वर्तकनगर इथे मंदिर उभारण्यात आले असून खूप सुंदर असं मंदिर आहे आणि रचना सुद्धा खूप सुंदर अशी आहे. मंदिराचे पुजारी आहे. नमस्कार दादा, आम्हाला सांगा याच्याबद्दल. आई माता मंदिर थाना वडेर बहुत ही अच्छा शानदार मंदिर है. इधर प्रोग्राम भी रहता है, भादरवी बीज, मई बीज. इधर समाज वाले की तरफ से भजन कलाकार वगैरह अच्छा राजस्थान से आते हैं, सब अलग अलग बहुत पब्लिक रहता है. जैसे नवरात्रि प्रोग्राम, मई बीज, भादरवी बीज, सब कोई भी प्रोग्राम रहता है. साहब भी आते हैं, एकनाथ शिंदे साहब भी आते हैं, सब अलग अलग आते हैं. धन्यवाद. आणि किती वर्षापासूनच आहे मंदिर? 20 वर्ष हो गया. 20 वर्ष झाले मंदिराचं. लग्न समारंभासाठी तुम्हाला अगदी कमी पैशामध्ये इथे हॉलची सुद्धा सुविधा आहे. तर आजच्या भागामध्ये आपण छान असं देवींचं दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न झालं. सगळ्यांसाठी मागितलंय मी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी, आपल्या सगळ्यांसाठी की सगळ्यांचं चांगलं कर देवी आणि सगळ्यांचं मंगल होऊ दे, समृद्धी लाभू दे, आरोग्य लाभू दे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही जर इथे आला असाल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला माहीत आहे मंदिर. आणि हे 5 देवींचं मंदिर होतं. मला ही देवी माहीत नव्हती, पण मी आली, बाकीचं मी दर्शन घेतलं होतं. तर मी म्हटलं तुम्हाला सुद्धा या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या आपल्या ठाण्यातील प्रसिद्ध आणि जुन्या अशा देवींचं दर्शन घडवूया. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. आई मातेचा उदो उदो, सगळ्या ह्या आपल्या देवींचा उदो उदो.